जर असाच राहिलास आणि समाजाच्या गतीच्या विरोधात चालत राहिलास तर एक ना एक दिवस तू सुद्धा बुडून मरशील. महाराज, त्या पाण्यामध्ये लय लोक अट मान्य न करता पाण्याच्या प्रवाह संग पोहत असतील, पण तुम्हासनी ते बी ठाव नाही आणि त्यांच्या पोहण्याची गोष्ट बी ठाव नाही. पण तुम्ही त्या भागात जरा संपर्क ठेवा, कारण आज ना उद्या असा एक पोहणारा येईल जो पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात पोहल आणि तुम्ही त्याच्या अपयशी होण्याच्या गोष्टी सांगून खुश होत राहाल. आनंद बाळा, आम्ही तुमच्यासाठी जेवण घेऊन आलोत म्हणून तर बोलवलं तुम्हाला इथं. नाही काका, आम्हाला कोणाची मदत नकोय. आम्ही बघतो काय करायचं ते. अरे बाळा, यात मदतीचा विषय कुठे आला? तुम्ही समजा आमच्यासाठी पोरच आहेत आणि पोरसने खाऊ घालणं मदत थोडी असते. पण काका, पोरांना त्यांच्या पायावर उभं राहू द्या. बस हीच आमच्यासाठी मदत असेल. येतो. आनंद, वरनं बघत असेल तर तिला किती वाईट वाटत असेल. पोरांची जबाबदारी मला देऊन गेली होती. मी हत्या असून बी आपले लंगडे पाय घेऊन घरामध्ये लाचार बसली आहे. आणि माझी पोरं काम मागतायत, लोकांकडे पायक्या पायी हात पसरतायत, दारोदार भटकताय. आत्या, तू नको रडू. आईला बी चांगलं वाटत असणार की माझे तिन्ही भाऊ तुझी आणि आम्हा समध्यांची काळजी घेण्यासाठी लय झटत आहेत. आत्या, आईला माहितीये की तू लय चांगली आहेस. तिला तुझ्याकडे बघून आमची काळजी बी वाटत नसल. किती आवाजनी सोडून गेली. बाळा दादा, काय झालं? काय बी नाही मिळालं. आनंद दादा, काय झालं? नाही, काय भी नाही झालं. जेवण तयार झालंय. आहो, कुठं गेले हे? जेव्हा भीमाबाई होती तेव्हा यायला जेवण बनायचं, भीम अभ्यास करायचा, आनंद त्याच्या बाजूला बसून पुस्तक उघडायचा आणि डुलक्या काढत बसायचा. बाळा अंथरुणावर झोपायचा. मंजुळाला झोप यायची पर तरी भी ती अभ्यास करायची. आणि तुळसा वाट बघत बसायची की कधी त्यांची आई त्यांना जेवणासाठी आवाज देते. आणि मी आपल्या अंगणात बसून समध्या कुटुंबाला बघून मला आनंद व्हायचा आणि अभिमान बी वाटायचा. पण आता या वेळेला
स्वयंपाक तयार आहे. नाही, मला भूक नाही. जो पतूर इथल्या घराला स्वतःचं घर समजणार नाही ना तुम्ही, तो पतूर अशीच आठवण काढून तरस करून घ्याल तुम्ही. एक बाप आपल्या समध्या पोरांना सोडून एवढ्या दूर आलाय, मग आता तो काळजीत नाही राहणार तर कधी राहणार? आत्या, स्वयंपाक घरात काय आहे? थोडीशी बटाटी आणि मिरची आहे. थोडे बटाटे आणि मिरच्या आहेत ना, आपण ते खाऊ. बी एवढूशा बटाट्यांनी काय होणार? काय हो न हो, पण ही उदासी तर नक्कीच जाईल ना. मंजुळात आहे, तुळसात आहे, आपण बटाट्याचं भरीत करूया, तिखट करूया, आणि जेव्हा तिखट लागल तेव्हा पाणी पिऊ, मग पाण्यानंच पोट भरल. उद्या सकाळ पातुरत पोटानं मन दोघांनी बी हे समजत की आपण 2-2 घास बटाट्याचं भरीत आणि पाणी पिऊन पोट भरलं होतं. सकाळचं सकाळला बघून घेऊ. चल भीम. हे घ्या. आज समजा तुमच्या आवडीचं बनवलं आहे. जिजाबाई, एवढं जेवण नाही बी असतं, एवढं सोड, जर पोटभर जेवण नाही असतं पर समधे आपल्या सोबत असते तर जीवनाचा स्वाद जास्त असता. नाही, मला नाही वाटत. वय मला हे नक्की वाटतंय की तुम्हाला आयुष्याची सुरुवात नव्याने करायला पाहिजे. तू नाही समजणार जिजाबाई, ते लोक लय मोठे जादूगार असतात जे लय कमी जेवून भी आयुष्यामध्ये आनंदी आणि समाधानाचं आयुष्य जगत्यात. आता समदांनी थोडं थोडं भरीत खा आणि पाणी प्या. अहो खावा ना. नाही जिजाबाई, माझं मन नाही जेवायचं. बस मन होतं या बटाट्याचं भरीत खाऊन थोडंसं पाणी पिईन. कबीर ना जर्जरी कोडे खेवन हार हल्के हल्के तिरी गए बूढ़े तिनी सरभार बूढ़े तिनी सरभार.
जीवनाचं खरं सत्य हेच आहे भीमराव, का 2 पैकी एकालाच निवडावं लागतं. आता निवड की, पुस्तकानं भरलेलं दप्तर नाहीतर ते रिकामी भांडी. तसं मी तुला रोज सकाळी सकाळी उठून अभ्यास करायची सवय आहे ना, पर आजचा दिवस अभ्यास करायचा नाही आहे, पर हा दिस विचार करायचा आहे. जर का अभ्यास करणार तर खाणार काय? मी तर असं म्हणेन मंगेश, यांनी तर अभ्यासच सोडून द्यावा. याच्या खाण्यापिण्याचा सगळा खर्च मी करायला तयार आहे, ते पण फुकटात. चल एक काम करूया, ज्या ज्या दिवशी तू अभ्यास करणार नाहीस त्या त्या दिवशीचा सगळा खर्च माझा, ठीक आहे? अरे विचार कसला करतोय भीमराव? ऐक जरा आमचं, अशी संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आज मला भूक नाहीये भीम. आणि मला बी खायची इच्छा नाही. मला बी. एक दिस मी खाल्लं नाही तर लगेच तब्येत नाही बिघडणार माझी. ऐकलं, आम्ही समधी उपाशी राहायला तयार आहोत आज. म्हणून भीम अभ्यास कर आता उद्याच्याला याच वेळेला, आणि मग परत प्रयत्न करा. बघत आज का शेठजी भूकेनं मरतायत, पर माच कमी नाही झाला यांचा. भीम, तू अभ्यासाला बस. छान दुधाची काहीतरी सोय होईलच. तू कुठून करणार आहेस उपाय, जेव्हा घरातले मुलं मर्द बनून फिरतात आहे? ते नाही करू शकले? करीन म्या, कारण मी माझ्या पोरासनी अशा अवस्थेत नाही बघू शकत. आणि जर नाही करू शकले ना तर म्या घरला परत येणार नाही. आत्या, मी जातो ना, तू कुठं बी जाऊ नकोस. आत्या तुम्ही या अवस्थेत कुठे जाणार? आणि जर तुमचा तुमच्या आत्यावर विश्वास आहे तर जाऊ द्या. आणि जर तुम्हाला या लोकांसारखंच वाटत असेल की तुमची आत्या काय बी करण्याच्या लायकीची नाही आहे तरच बोला. नाही आत्या, नका जाऊ. गप, एकदम गप. कोणी बी काय बी बोलणार नाही. आणि जोवर म्या परतून येत नाही तोवर तुम्ही समजे इथंच राहायचं. हा, आम्ही पण इथंच आहोत. बघू आता काय मोठे तीर मारणार आहेस तू. आत्या, कोणासने बी काय बी दावायची गरज नाही आहे. तू नका जाऊ. आत्या, काय झालं भीम? या लोकांनी पुण्यांदा नवीन नाटक सुरू केलं का? आमच्या परिस्थितीला हे आपलं मनोरंजन बनवत आहे. परिस्थिती? कसली परिस्थिती? पैक नाहीयेत याच्यासाठी. पैका नाहीये? पण रामजीने तर मनी ऑर्डर पाठवली होती, आतापर्यंत भेटली नाही का? टपाल काकांकडनं कोणीतरी पैका लुटले. काय लुटले म्हणजे? त्यांनी तर हेच सांगितलं. मी जाऊन शोध घेतो की मास्तरांकडनं पैका कोणी घेतले ते. आम्हाला बघून काय बोलतोय तू? तुमच्यावरच संशय आहे तर तुम्हालाच बघून बोलणार ना? पुरंजन, डोळे खाली कर. नाही करणार. आणि मला विश्वास आहे की मास्तरकडनं पैका तुम्हीच घेतले आहे. आणि चोरा संघ डोळे खाली करून बोलायचं नसतं. मी तुला सांगितलं डोळे खाली कर, नाही तर डोळे फोडून टाकेन तुझे. नाही करणार. अरे दूर हो पापी. तुला बघून घेईन पुरंजन. चला सेठजी, आता शुद्धीकरण करायला लागल. आणि तुम्ही बी कोणाच्या तोंडी लागताय? चला जा. पुरंजन काका, आत्या माहित नाही कुठं निघून गेली आहे. आणि आम्हाला सांगितलं आहे का जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत आमच्यापैकी कुणी बी कुठे बी जाणार नाही. निघून गेली म्हणजे? पर आत्यासनी तब्येत बरी नसताना कुठे बी जायचं नव्हतं. चला जाऊन शोधूया. म्या कमजोर नाही आहे. म्या काम करणार. म्या माझ्या पोरांसाठी दूध, चहा, अन्नाची सोय करणार. म्या त्यासनी उपाशी नाही राहू देणार. म्या काय बी करणच, पण
काहीतरी पैक्याची सोय करेनच. दादा दादा, मैं तुम्हासनी मदत करू. मैं तुम्हासनी मदत करते, त्या बदल्यात तुम्ही मला थोडस पैक द्या. मैं तुम्हासनी गाडी ढकलाया मदत करते. ए येड्या बाई, अगं म्या नाही ढकलू शकत आहे तर तू काय ढकलणार आहे? मी खरंच सांगते, मी करण. बस मला थोडस पैक द्या त्या बदल्यात. बस मी करू. ठीक आहे, मार धक्का. होय, होय. त्याला जोरात मार. हा हा हा. तू कुठून करणार आहेस उपाय? जेव्हा घरातले मुलं मर्द बनून फिरतात आहे ते नाही करू शकलेत. म्हातारे, म्या तुला म्हणलं होतं ना की तुझ्याकडून नाही होणार. आता समद सामान खाली पाडलं. आता हे समद सामान ठेवणार कोण? तुम्ही काळजी करू नका, आम्ही नीट करून देऊ. नाही नाही, कुणी काय बी करणार नाही. सोडा मला, सोडा मला, सोडा मला. मी आत्याची गाडी जाग्यावर पोहोचवणारच. शांत हो, काय बी होणार नाही. तुम्हासनी समजत का नाही? आम्हासनी समजते. तुझ्या भावना आणि तुझा नाराज बी आणि तुझ्या हातपाल तेला बी. फक्त तू बी समजून घे का आम्ही असताना तुला काम करायची गरज नाही आहे. तुझी काळजी घेणं आमचं बी कर्तव्य आहे. आणि तू असं कसं बोलतेस की तू आमच्यासाठी काम करशील म्हणून? आत्या, तुझे 3 पुतणे असताना तुला काम करायची काही बी गरज नाही. मैं काय करू रे, काय करू? समजात आधी तर ही जी जखम झाली आहे त्यावर तू औषध लावून घे. आणि तुम्ही सांगा काही गाडी कुठं न्यायची आहे, आम्ही समदे मिळून घेऊन जाऊ. पण बिन काय नाही आत्या, बस भीम जे बोललाय ते तू कर. वैताई, तसं बी अशा अवस्थेमध्ये असं करणं बरं नाही. आता जे पोरं म्हणताय तुम्ही तसंच करा. आत्या उठ. आत्या चल आत्या उठ. आत्या सावकाश. आहो.